निवडणूक आयोग भाजपचा मित्रपक्ष, तब्बल 90 लाख मतं डिलीट. संजय राऊतांचा सर्वात मोठा आरोप. देशातील राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंतच्या प्राथमिक कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर तमिळनाडूत TVK 106 जागा, पुद्दुचेरीत भाजप 22, आसाम भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे. संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीतील विधानसभा निवडणुकांबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर एकावेळी 90 लाख मतं डिलीट केल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे अशी टीका त्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं पॅरामिलिटरी फोर्सनं ताबा घेतला निवडणुकीचा, त्याच्यामुळे ही काटेकी टक्कर होते. नाहीतर तिकडे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं स्थान आहे असं मला वाटत नाही. आम्ही या मताचे आहोत की जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामचे पूर्ण निकाल साधारण 2 किंवा 3 वाजेपर्यंत आपल्या हातामध्ये येतील, त्यानंतर याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. मला वाटतं ट्रेंड बदलेल. सध्या 149 जागांवर भाजप आघाडीवर दिसतंय. ठीक आहे, ट्रेंड काय नाही बदलला. सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे, आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. टक्केवारी चांगली झालेली आहे. हो, अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.